उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच लोकांना एक कॉमन स्किन प्रॉब्लेम सुरू होतो. तो म्हणजे घामोळे. त्वचेवर छोटे लाल पुरळ, खाज, जळजळ, चुरचूर आणि घाम आला की त्रास अजून वाढतो. पण प्रश्न असा आहे की घामोळे नेमके काय असतात? ते का होतात? त्यावर काय लावायचं? घरच्या घरी काय काळजी घ्यायची? आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घामोळ्यांबद्दल संपूर्ण, व्यवस्थित आणि प्रॅक्टिकल माहिती देणार आहे. मॉडर्न सायन्स, आयुर्वेद आणि डे टू डे स्किन केअर या तिन्हींच्या आधारावर ही माहिती मी आपल्याला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी एक बेसिक गोष्ट समजून घेऊयात. घामोळे म्हणजे नेमकं काय? घामोळे म्हणजे त्वचेवर दिसणारे छोटे छोटे लाल, बारीक किंवा कधी पारदर्शक पुरळ, जे सहसा जास्त घाम येणे, उकाडा, त्वचेवर घाम अडकणे आणि घाम बाहेर येण्याचे सूक्ष्म मार्ग ब्लॉक होणे यामुळे होतात. मॉडर्न मेडिसिनमध्ये याला हीट रॅश किंवा मिलियारिया असं म्हटलं जातं. म्हणजे शरीर घाम तयार करतं, पण तो घाम त्वचेच्या पृष्ठभागावर व्यवस्थित बाहेर येत नाही. तो आत अडकतो आणि त्यामुळे त्वचेवर रॅश, इरिटेशन आणि खाज दिसू लागते. घामुळे सहसा शरीराच्या त्या भागावर जास्त होतात जिथे घाम, उष्णता आणि घर्षण जास्त असतं. उदाहरणार्थ मान, पाठ, छाती, बगल, कंबर, मांडीजवळ, पोटाखाली, स्तनांखाली किंवा स्किन फोल्ड्स असलेले भाग, जिथे हवा कमी लागते, त्वचा जास्त वेळ ओली राहते आणि कपड्यांचा फ्रिक्शन जास्त होतो. तिथे घामोळे पटकन येऊ शकतात. म्हणून काही लोकांना मान आणि पाठीवर जास्त होतात, तर काहींना बगल, इनर थाय किंवा अंडर ब्रेस्ट एरियामध्ये जास्त त्रास होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की हे घामोळे का होतात? तर यामागे एकच कारण नसतं. त्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र काम करतात. तर यामधलं पहिलं कारण म्हणजे अति घाम येणं. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान कमी ठेवण्यासाठी घाम येत असतो. ही शरीराची नैसर्गिक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. पण जेव्हा खूप उकाडा, ह्युमिडिटी आणि सतत स्वेटिंग असते, तेव्हा त्वचेवर ताण येतो. आता दुसरं कारण म्हणजे आपला घाम त्वचेवर अडकून राहणे. जर घाम आला आणि त्वचा वेळेवर स्वच्छ व कोरडी केली नाही, तर स्वेट डक्ट्स ब्लॉक होऊ शकतात. आता तिसरं कारण म्हणजे टाईट किंवा सिंथेटिक कपडे, नायलॉन, पॉलिस्टर, टाईट इनरवेअर किंवा हवा न खेळणारे कपडे. आता चौथं कारण म्हणजे त्वचेचं घर्षण. बगल, मान, मांडीजवळ, स्तनांखाली किंवा जिथे त्वचा एकमेकांवर घासते तिथे इरिटेशन वाढतो. आणि पाचवं कारण म्हणजे काही लोकांमध्ये टेंडन्सी जास्त असते. जसं लहान मुलं, जास्त स्वेटिंग होणारे अडल्ट्स, ओबेसिटी असलेले लोक, आउटडोअर काम करणारे लोक किंवा ज्यांना रिपीटेड हीट एक्सपोजर असतं. तर आता लक्षणं समजून घेऊयात. तर घामोळे ओळखायचे कसे? तर सहसा त्वचेवर छोटे लाल पुरळ दिसतात, बारीक दाणेदार उठाव दिसतो, खाज येते, चुरचूर होते, जळजळ जाणवते, टोचल्यासारखं वाटतं आणि घाम आला की त्रास वाढतो. काही लोकांना रॅश एवढा अनकम्फर्टेबल वाटतो की कपडे घातल्यावर किंवा घाम आल्यावर लगेच चिडचिड आणि खाज वाढते. काहींना हलकं असतं, तर काहींमध्ये खूप इरिटेशन दिसते. आता इथे एक डॉक्टर म्हणून मी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट सांगू इच्छिते, की प्रत्येक पुरळ म्हणजे घामोळे नसतात. घामोळे सहसा उन्हाळ्यामध्ये वाढतात, घामानंतर वाढतात, बॉडी फोल्ड्समध्ये जास्त दिसतात आणि इचिंग प्लस हीट सेन्सेशन देतात. पण जर रॅशमध्ये पू येत असेल, खूप वेदना होत असतील, ताप येत असेल, त्वचा खूप लाल, सुजलेली किंवा इन्फेक्टेड दिसत असेल किंवा रॅश वेगाने पसरत असेल, तर ते फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ॲलर्जी असू शकते. त्यामुळे पुरळ दिसले म्हणजे घामोळेच असं समजून रँडम क्रीम वापरणं योग्य नाही. आता सर्वात प्रॅक्टिकल भागाकडे येऊयात, की घामोळे झाल्यावर सर्वात पहिले काय करायचं? तर पहिला उपचार म्हणजे त्वचेला थंडावा, स्वच्छता आणि आराम देणं. सर्वप्रथम गरम वातावरणातून बाहेर या. फॅन किंवा कूल रूममध्ये या. घामेजलेले कपडे बदला. अफेक्टेड एरिया हलक्या पाण्याने स्वच्छ करा. त्वचा हलक्या हाताने कोरडी करा आणि लूज कॉटन कपडे घाला. अनेक वेळा फक्त एवढं बेसिक चेंजेस केल्यावरही त्रास कमी होऊ लागतो. आता सर्वात कॉमन आणि प्रॅक्टिकल प्रश्न, की घामोळ्यावर नेमकं काय लावायचं? तर एक डॉक्टर म्हणून
मी स्पष्ट सांगू इच्छिते की घामोळ्यांवर काही लावताना आपला उद्देश असतो त्वचेला थंडावा देणं, खाज आणि जळजळ कमी करणे, इरिटेशन कमी करणे, स्किनला आराम देणे, इन्फेक्शन होऊ न देणे. तर सर्वात आधी बोलूया की कॅलामाइन लोशन किंवा लॅक्टोकॅलामाइन बद्दल. हो, माइल्ड घामोळ्यांमध्ये कॅलामाइन लोशन किंवा लॅक्टोकॅलामाइन सारखा सूदिंग लोशन उपयोगी ठरू शकतो. हे त्वचेला हलका थंडावा देऊ शकतं, इचिंग कमी करण्यात मदत करू शकतं आणि इरिटेशन कमी वाटू शकतं. याचा वापर कसा करायचा? तर आधी स्किन हलक्या पाण्यानं क्लीन करा. अफेक्टेड एरिया कोरडा करा आणि मग हलका पातळ लेयर लावा. जाड थर लावायची गरज नाही. दिवसातून 1 ते 2 वेळा पुरेसं असतं. विशेषतः अंघोळीनंतर किंवा घाम पुसून त्वचा कोरडी केल्यानंतर. मात्र जर त्वचा खूप ड्राय, क्रॅक झालेली, जखमेसारखी किंवा खूप सेन्सिटिव्ह असेल, तर काही लोशन्समुळे चुरचूर होऊ शकते. हे नेहमी लक्षात ठेवा. आता दुसरा उपाय म्हणजे ॲलोवेरा जेलचं ॲप्लिकेशन करणे. तर प्युअर सिंपल फ्रॅग्रन्स फ्री ॲलोवेरा जेल काही लोकांना आराम देऊ शकतं. यामुळे कूलिंग सेन्सेशन येऊ शकतं, हलकी जळजळ कमी वाटू शकते आणि स्किन सूद होऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ॲलोवेरा चांगला वाटतो म्हणून खूप जाड थर किंवा सतत स्टिकी लेयर ठेवू नका. कारण घामोळ्यांमध्ये त्वचेला श्वास घेता आला पाहिजे. त्यामुळे जर ॲलोवेरा वापरत असाल, तर अगदी हलक्या प्रमाणात वापरा आणि तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, तर आधी पॅच टेस्ट करून बघा. आता तिसरा अतिशय सेफ उपाय म्हणजे कूलिंग कॉम्प्रेस. तर हा उपाय अनेक वेळा खूप अंडररेटेड असतो, पण प्रत्यक्षात खूप इफेक्टिव्ह असतो. स्वच्छ कापड घ्या, थंड किंवा नॉर्मल कूल पाण्यामध्ये भिजवा. हलकं पिळा आणि अफेक्टेड एरियावर 5 ते 10 मिनिटं ठेवा. यामुळे हीट सेन्सेशन, इचिंग, बर्निंग कमी होऊ शकते. विशेषतः मान, पाठ, बगल, अंडर ब्रेस्ट एरिया, इनर थाईज किंवा स्किन फोल्ड्समध्ये हा उपाय खूप उपयोगी पडतो. तर आता पावडर वापरण्याबद्दल आपण थोडक्यात बोलूयात. कारण हा प्रश्न खूप कॉमन असतो. पावडर लावायची का? तर याचं उत्तर असं आहे, की सर्व पावडर सारखे नसतात. काही लोकांना हलका सूदिंग पावडरमुळे आराम वाटू शकतो. पण काही वेळा जास्त पावडर आणि घाम एकत्र येऊन पेस्टसारखा थर तयार होतो आणि इरिटेशन अजून वाढतो. म्हणून पावडर वापरत असाल तर फार हलक्या प्रमाणात, कोरड्या स्किनवर आणि क्लॉगिंग होणार नाही याची काळजी घेऊनच वापरा. पण लक्षात ठेवा, मुख्य उपचार पावडर नाही. मुख्य उपचार म्हणजे स्किन कूल, क्लीन आणि ड्राय ठेवणं हा आहे. आता घामोळ्यांवरती काय लावू नये हे समजून घेऊयात. कारण बहुतेक चुका इथेच होतात. तर टूथपेस्ट लावू नका, रँडम फेअरनेस क्रीम लावू नका, स्ट्रॉंग बाम किंवा पेन रिलीफ जेल वापरू नका, हेवी ऑइल किंवा ग्रीसी ऑइंटमेंट देखील वापरू नका, स्वतःहून स्टिरॉइड क्रीम वापरू नका, खूप परफ्यूम असलेले प्रॉडक्ट्स वापरू नका आणि सतत खाजवत राहू नका. कारण इंटरनेट हॅक्स आणि स्किन सायन्स या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कोणीतरी सांगितलं म्हणून त्वचेवर काहीही लावणं हे घामोळ्यांमध्ये विशेषतः चुकीचं ठरू शकतं. तर आता एक प्रॅक्टिकल केअर प्लॅन आपण व्यवस्थित समजून घेऊयात. जर घामोळे झाले असतील तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं रुटीन कसं असावं. तर सगळ्यात प्रथम म्हणजे की हीटपासून आराम आपल्याला इथे मिळायला हवा. त्यासाठी गरम जागेतून बाहेर या, फॅन किंवा कूल रूममध्ये या. दुसरा म्हणजे स्किन क्लीन करा. हलक्या पाण्याने धुवा आणि तिथे हार्श सोप टाळा. आता पुढचं म्हणजे स्किन ड्राय करा. टॉवेलने घासू नका. फक्त डॅब करून कोरडी करा. आता पुढचा उपाय म्हणजे की सूदिंग ॲप्लिकेशन करा. लॅक्टोकॅलामाइन, कॅलामाइन, ॲलोवेरा जेल किंवा कूल कॉम्प्रेस करा. पुढचा उपाय म्हणजे लूज कॉटनचे कपडे वापरा. स्वेट ट्रॅपिंग कमी करण्यासाठी घाम आला की लगेच कपडे बदला. आउटडोअर किंवा वर्कआउट नंतर त्वचा क्लीन करा. जर आपण हा रुटीन पाळला तर माइल्ड घामोळ्यांमध्ये बऱ्याच वेळा खूप आराम मिळू शकतो. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन आपण समजून घेऊयात. आयुर्वेदाच्या दृष्टीने उन्हाळ्यात शरीरामध्ये पित्त आणि उष्णतेचा प्रभाव वाढलेला असतो. त्यामुळे त्वचेवर दाह, लालसरपणा, खाज, चुरचूर आणि उष्णता वाढू शकते. घामोळे हे अनेक वेळा उष्णता, स्वेद, त्वचादाह आणि पित्तदृष्टी या चौकटीत समजून घेता येतात. त्यामुळे सपोर्टिव्ह केअर म्हणून शरीरामध्ये थंडावा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी काही साधे आणि प्रॅक्टिकल उपाय उपयोगी पडू शकतात. जसं की आपल्या आहारामध्ये ताक, धणे पाणी, जिरे पाणी, कोकम सरबत
काकडी, हलका आणि शीतल आहार आणि पुरेसं हायड्रेशन, तसेच अति तिखट, तेलकट, डीप फ्राईड पदार्थ, जास्त गरम मसाले आणि डिहायड्रेशन कमी करणं महत्वाचं आहे. पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, की आयुर्वेदिक सपोर्टिव्ह केअर म्हणजे त्वचेवर काहीही हर्बल पेस्ट किंवा घरचा लेप लावणं नाही. संवेदनशील त्वचेवर काहीही लेप लावण्यापूर्वी खूप सावधगिरी आवश्यक आहे. आता लाईफस्टाईल आणि प्रिव्हेन्शन बद्दल थोडक्यात बोलूयात. कारण ट्रीटमेंटपेक्षा प्रिव्हेन्शन नेहमी चांगलं असतं. घामोळे टाळण्यासाठी काही सिंपल पण इफेक्टिव्ह गोष्टी आहेत. एक म्हणजे कॉटनचे कपडे वापरा. नंबर 2 म्हणजे घाम आला की कपडे लगेच बदला. नंबर 3 म्हणजे स्किन फोल्ड्स क्लीन आणि ड्राय ठेवा. नंबर 4 म्हणजे खूप ऑइली प्रॉडक्ट्स टाळा. नंबर 5 म्हणजे हार्श स्किन प्रॉडक्ट्स टाळा. नंबर 6 म्हणजे रिपीटेड स्वेटिंग नंतर त्वचेची काळजी घ्या. नंबर 7 म्हणजे हायड्रेशन नीट ठेवा. तर ही साधी वाटणारी काळजीच प्रत्यक्षात सर्वात इफेक्टिव्ह असते. आता आपला एक सुरक्षितता म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून आपल्याला मी काही गोष्टी स्पष्टपणे सांगते, की काही वेळा घामोळे साधे नसतात आणि तेव्हा डॉक्टरांचा सल्ला खूप आवश्यक असतो. जर रॅश 4-5 दिवसांनीही कमी होत नसेल, पू येत असेल, खूप वेदना होत असतील, ताप येत असेल, त्वचा खूप लाल किंवा सुजलेली असेल, रिपीटेड होत असेल, फंगल इन्फेक्शन सारखा ओलसरपणा किंवा वास येत असेल किंवा पेशंट डायबेटिक असेल, तर स्वतःहून ट्रीटमेंट करत बसू नका. कारण काही वेळा घामोळ्यांसारखं दिसणारं रॅश हे फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं. म्हणून शेवटी एवढंच लक्षात ठेवा, घामोळे ही उन्हाळ्यातील एक अतिशय कॉमन स्किन प्रॉब्लेम आहे. ती का होते? कारण घाम, उष्णता, त्वचेवर अडकलेली ओलसरता आणि ब्लॉक्ड स्वेट डक्ट्स. तर त्यावर काय करायचं? तर स्किनला थंडावा द्या, स्वच्छ ठेवा, कोरडे ठेवा, लूज कॉटनचे कपडे वापरा आणि गरज असेल तर कॅलामाइन लोशन, लॅक्टोकॅलामाइन, ॲलोव्हेरा जेल किंवा कूल कॉम्प्रेस सारखे सेफ सूथिंग उपाय वापरा. आणि सर्वात महत्त्वाचं, टूथपेस्ट, रँडम क्रीम, हेवी ऑइल किंवा कुणी सांगितलं म्हणून काहीही लावू नका. मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छिते, की स्किन प्रॉब्लेम छोटे असले तरी चुकीचे उपाय केल्याने ते वाढू शकते. त्यामुळे योग्य माहिती, योग्य काळजी आणि योग्य निरीक्षण फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी पुढचा व्हिडिओ करू शकते. घामोळे आणि फंगल इन्फेक्शन यामध्ये फरक कसा ओळखायचा किंवा उन्हाळ्यातील 10 कॉमन स्किन प्रॉब्लेम्स आणि त्यांचे उपाय. तुम्हाला असा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्हिडिओला लाईक देखील करा. या व्यतिरिक्त देखील आपल्याला घामोळे या विषयावर कोणत्याही शंका असतील तर आपण मला त्या नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी सांगितलेले घाबोळ्यांसाठीचे उपाय करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.